स्वागत आहे तुमचा मराठी चॅनल घरगुती रेसिपी मध्ये। आज आपण कोलबी चिल्ली करणार आहोत। त्याच्यासाठी कोलबी घेतले, ही कोलबी साफ करून घेतले, मीठ आणि लिंबू लावून घेतले। पण ही जे कोलबीला अशी काली तार असते ना ती काढायची, मी काढून घेतले। ही बघा इथे असते ना ती काढायची, ते माती असते ती सगळी साफ करून मीठ लावून लिंबू लावून घेतले। आता साहित्य बघू आपण। कांदा घेतले, शिमला मिरची, अद्रक लसूण मिरची पेस्ट, कोथिंबीर घेतले, मैदा घेतले, मक्याचं पीठ आहे, थोडासा मसाला, हळद, सोया सॉस घेतले, थोडा रेड चिल्ली सॉस आहे आणि पनीर चिल्ली मसाला आहे थोडा। आपलं मक्याचं पीठ कोलबीन टाकायचं आहे। थोडा मैदा घेतले तो टाकू आपण अंदाजाशी। मीठ टाकले म्हणून एकदम थोडा मीठ टाकायचं आहे आपल्याला। मिक्स करायचं आहे आपल्याला सगळं। थोडा आपण हळद टाकू, थोडा मसाला टाकू, जास्त नाही, एकदम पाव चमचा टाकले छोटा। फ्राय करू म्हणजे तळून घेऊ। तेल ठेवले आपल्या तलाला, ठेवूया कोलब्या। तेल आले, आपण तळून घ्यायचा या। आता कोलब्या झाले ना, आता आपण काढून घेऊ। मस्त कडक झाले, अशा प्रकारची काढून घेऊ। आपल्या कोलब्या तळून झालेल्या आहात। आता असा आया ठेवू आपण आणि यो जरा तेलन तळून घेऊ आपण। शिमला मिरची तळून घेऊ तेलात आले ना। लवकर आपली चिल्ली होईल म्हणून असं करायचं आहे। ही आपली शिमला मिरची आता अर्धी शिजून झाली, आता आपण काढून घेऊ। ही पूर्ण नाही शिजवायची। कांदा आहे तो पण तळून घेऊ, आहे ना तो पण आपण अर्धा करून घेऊ, म्हणजे अर्धा परतून घेऊ। पूर्ण नाही एकदम हे करून द्यावाचा शिजून। पनीर चिली मसाला आहे ना तो आपण जरा अर्धे कप पाण्याने आपण सगळं मिक्स करायचा आहे। नंतर आपल्याला टाकायचा आहे चिल्ली। यो बघा कसा केले मी ठेवले। जास्त पाणी लागतं तर जास्त घ्या, तुम्हाला ग्रेव्ही लागतो तर। आता आपण बघा तेल ठेवले, तेच कढईत आपण थोडासा तेल टाकले, जास्त नाही, यामध्ये तेल आहे ना जास्त। अद्रक लसूण मिरची पेस्ट आपल्याला टाकायचे आहे। कमी वाटलं तर थोडा तेल टाकू आपण।
घेंगे पण सारे चिल्ली सॉस आहे ना तो आपण टाकून घेऊ थोडासा. हे सोया सॉस टाकून घेऊ आपण थोडा. जास्त नाही जो आपला थोडा आगरी मसाला आहे तो टाकू चिमूटभर. थोडीशी टाकू हळद, एकदम कमी घेतली. थोडासा टाकू मीठ. नाही जो आपण पनीर चिली मसाला आहे ना तो आपण सगळा टाकून घेऊ. आपला आता थोडासा परतायचा आपल्याला. हे आता कांदा ना शिमला मिरची ना कांदा आपण जो तळले ना तो टाकून घेऊ समजा. आता ही आपला कोलंबी आहे ना ती सगळी टाकून घेऊ आपण. ही आपली सुकी झालेली आहे चिल्ली. जर तुम्हाला ओली करायची असली ना तर थोडासा पनीर चिल्ली मसाल्यामध्ये अजून पाणी टाकायचा. तर ही आपली अशी कोलंबी चिल्ली तयार आहे. आता आपण कोथिंबीर टाकून घेऊ. मिरची कोथिंबीर आहे ती थोडी टाकून घेऊ. दोन मिनिटं आपण झाकून घेऊ. तयार आहे. आपण उतरून घेऊ आता. आपली कोलंबी चिल्ली तयार आहे. तुम्हाला कशी वाटली? तुम्हाला व्हिडिओ आवडला का? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.